हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आज विकेंड होता, सो बायको म्हणाली चला कुठेतरी फिरायला जाऊ. मग काय घेतलं मनावर आणि केला प्लॅन. आमचा पिल्लू तर खूपच खुश झाला कारण बाहेर जायचंय. मग घेतली गाडी आणि मारला स्टार्टर. तर आज आम्ही आलो पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर भुलेश्वर या ठिकाणी. याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जुन्या काळातील लोक बोलायचे की एका राजाने त्याच्या राणीसाठी हे मंदिर बांधले होते. ते जेव्हा ती पाहण्यासाठी गेली तर ते मंदिराचं कोरीव काम बघून त्या ठिकाणी ती भुलली, म्हणून त्या मंदिराला भुलेश्वर असं नाव पडलं. तर चला आपण एंट्री करून आतमध्ये बघू मंदिरात कसं कोरीव काम केलेलं आहे, काय आहे, सर्व आपण पाहूया एंट्री केल्यानंतर. तर या ठिकाणी खूप अशा मूर्ती कोरीव केलेल्या आहेत आणि पण 16व्या शतकात झालेल्या यवनांच्या आक्रमणामध्ये या कोरीव कामाचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. पाहू शकता काही मूर्तींचे हात तोडलेत, काही मूर्तींचे पाय तोडलेले आहेत. बट तरी पण ह्या मूर्ती ही साक्ष देतात की जुन्या काळामध्ये किती सुबक पद्धतीनं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. हे सर्व मंदिर बघून त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि नंतर बाहेर असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं. त्या वातावरणामध्ये थोडासा फोटोशूट करायचा आम्ही आनंद घेतला. प्रियांचे काही फोटोशूट केले. मंदिराच्या उजव्या बाजूला एक छान अशी वेस आहे, जशी गड किल्ल्यांचं प्रवेशद्वार असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं गड किल्ल्यांना प्रवेशद्वार होतं, त्याच अगदी हुबेहूब त्याप्रमाणेच मंदिराच्या उजव्या बाजूस एक प्रवेशद्वार आहे. तर ते रिव्हील करून थोडंसं फोटोशूट करून आम्ही निघालो परतीच्या मार्गावर. रिटर्न येताना घाटामध्ये पाऊस झालेला होता, त्यामुळे छान असं वातावरण झालेलं होतं. आणि व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. थँक्यू.